इचलकरंजी शहरातील महापूर ओसरला असून नागरिकांची पूरग्रस्त छावणीतून अखेर सुटका झाली। तसेच कित्येक दिवसापासून कर्नाटक राज्याशी संपर्क तुटला होता। मात्र आज सकाळपासून महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। गेल्या काही दिवसांपासून पंचगंगेची पाणी पातळी वाढल्यामुळे नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले होते। त्यामुळे महापालिकेच्या छावण्यात 1800 नागरिक स्थलांतरित झाले होते। आता पुराचे पाणी ओसरले आहे, त्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या 10 छावण्यांमधून सर्व नागरिक घरी परतले आहेत। तसेच यशोदा पुलाजवळ आलेले पुराचे पाणी देखील कमी झाल्याने आज सकाळपासून इचलकरंजी कर्नाटक राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर महसूल खात्याकडून पंचनाम्याच्या कामास वेग घेण्यात आला आहे। आतापर्यंत 1121 पंचनामे पूर्ण झाले आहेत। बुधवारी दिवसभरात 460 पूरग्रस्त कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत। येत्या 2 दिवसात सर्व पूरग्रस्त कुटुंबांचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अपर तहसीलदार सुनील शेरकाने यांनी दिली आहे। इचलकरंजी शहरात कर्नाटकमधून हजारो लोक व्यवसायासाठी रोज येत असतात। अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात। मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून महापुरामुळे इचलकरंजी शहराचा संपर्क तुटला होता। तर आज सकाळपासून यशोदा पुलाजवळील पाणी कमी झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी महानगरपालिका प्रशासनाने सुरू केला असून पुलाचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश जोटे यांनी दिले आहेत। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.